देगलूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वन्हाळी येथील कर्तव्यनिष्ठ विद्यार्थीप्रिय आणि समाजाभिमुख मुख्याध्यापक पुंडलिक टोके यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला। या सेवापूर्ती सोहळ्यात शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद परभणीचे शिक्षणाधिकारी सविता बिरगे हे होते, तर बाबाजी गुरुद्वारा वन्हाळीचे जसविंदर सिंग गुरुपिता सीता सिंग चौधरी यांनी त्यांना आशीर्वाद दिले। या प्रसंगी नगर परिषद मुख्याधिकारी नीलम कांबळे, शिक्षण अधिकारी योजना नांदेडचे दिलीप बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, शाहू महाविद्यालय लातूरचे माजी प्राचार्य सुरेश वाघमारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्वेताताई बसवराज पाटील आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी आदींनी मनोगत व्यक्त केले। विद्यार्थिनींनी टोके सरांच्या आठवणीला उजाळा दिला। अनेकांनी सरांच्या शिस्तप्रिय नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि नवोपक्रमशील शिक्षण पद्धती यांचा आवर्जून उल्लेख केला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, माजी उपनगराध्यक्ष बालाजीराव रोयलावार, माजी भाजपा तालुकाध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर, माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार, सरपंच गिरिजाबाई धर्माजी पाटील, डॉक्टर उत्तम इंगोले यांच्यासह मोठ्या प्रमाणात विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, गावकरी आणि विद्यार्थी उपस्थित होते। मिलिंद वाघमारेसह माइंडलाइट मीडिया। आज सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न होते, काय वाटतं तुम्हाला सध्या? खूप छान वाटतं, मला खूप आनंद वाटतो। तुम्ही काय मनोगत व्यक्त करणार? पण तुम्हाला संधी मिळाली नाही, पण आज काय सांगणार? मी काही सांगणार, त्यांनी त्यांच्या पाठीशी मी आहे, एवढंच माझं समिती आहे। तर एक शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख कार्यरत होते, तर त्या व्यतिरिक्त समाजाचे शिक्षक म्हणून त्यांनी समाजासाठी वेळ दिला आणि कुटुंबाकडे काही अंशी वेळ कमी मिळालाच असेल, तर त्याबद्दल कधी राग, द्वेष किंवा खंत वाटत नाही का? नाही, तसं काही वाटत नाही, खूप छान वाटतं, समाजाची सेवा करतात ना, छान वाटतं। गौरव सोहळा माझा नसून माझ्या मित्र परिवारांचा गौरव सोहळा आहे, माझ्या समाज बांधवांचा गौरव सोहळा आहे, माझ्यासोबत राहणाऱ्या, माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या सर्व पाहुणे मंडळी, मित्रमंडळी यांचा हा तो सोहळा आहे। मी मात्र निमित्त आहे। मानवी जीवनामध्ये जगणं हा एक निमित्त असतं, पण जगावं कसं, सरांनी सांगितल्याप्रमाणे की मरावं पर कीर्ती उरावं, त्याप्रमाणे मी जगण्याचा प्रयत्न केला। हे जे काही आहे हे माझं नाही, तर हे देणं सर्व समाजाचं आहे। सर, अनेक क्षेत्रातली मंडळी, राजकीय असेल किंवा शिक्षक मंचात, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, अनेक जणांनी येऊन या ठिकाणी उपस्थिती दर्शवली होती आणि अनेक प्रशासनाचे अधिकारी देखील या ठिकाणी आले होते, तर याबद्दल काय सांगाल? हा केवळ फुले शाहू आंबेडकर विचारांची क्षमता आहे। माणसानं माणसाशी माणसासारखं जगावं आणि माणूस म्हणून कर्तृत्व आपल्या हातून चांगलं करावं, इतरांच्या दुःखात सुखात सहभागी व्हावं, स्वतःचं दुःख आणि स्वतःचं सुख इतरांपेक्षा लहान स्वतःला समजून इतरांचं चांगलं कसं करता येईल हा दृष्टिकोन नेहमी जवळ ठेवल्यामुळं कदाचित हा प्रसंग आपल्याला पाहायला मिळाला असेल। तर आता काही जणांनी मनोगतामध्ये व्यक्त केलंय की राजकारण आता तुमची पुढची दिशा कशी असणार आहे, काय करणार आहात, आणि जर काही जणांनी तुम्हाला सांगितलं की राजकारणामध्ये तुम्ही आता सक्रिय झाला पाहिजे, तर समाजकारणामध्ये नेमकं काय करणार, पुढे कसं प्रवास असणार आहे? खरं म्हणजे समाजकारणच हे राजकारण असतं। लोक राजकारण आणि समाजकारणाची भाषा वेगळी करतात, पण समाजकारणच हे वेगळे। जोपर्यंत समाजात माणूस मिसळत नाही तोपर्यंत राजकारण सक्सेस होत नाही। वेगळी पाहण्याची नजर आणि ऐकण्याची क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असते, पण त्यापेक्षा मी एक वेगळा आहे की मी राजकारणाला वेगळ्या नजरेनं बघतो। प्रथम समाजकारण, समाजातल्या जे कोणी अडीअडचणीत असतील त्यांना आपल्याला होईल तेवढं मदत करणं हे आपलं माणुसकीचा धर्म आहे आणि ते पाळलं पाहिजे। राजकारण हे शून्य बाब आहे, ज्याच्या नशिबानं असेल त्याला मिळतं, ज्याला नाही त्याला नाही मिळतं। पण समाजकारणामध्ये नशीब लागत नसतं, त्याला कर्तृत्व लागतं, आणि मग माणसाने नेहमी समाजात कृती करत राहावं, समाजाचं हित बघावं, हेच त्याच्यासाठी ध्येय पूर्ण होतं। खरं म्हणजे या बाबतीत मी खूप मनोगत विस्तारित करणार होतो की माझ्या या सर्व सहवासामध्ये माझ्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे, माझ्या भावांचा सिंहाचा वाटा आहे, माझ्या परिवारातील सर्वांचा सिंहाचा वाटा आहे। मी एक नाममात्र आहे, केल्याने होत आहे ते केलंच पाहिजे हे एक मन अंगाशी बाळगून केलेलं आहे। मी ज्या वेळेस शाळेत जाणार होतो, शाळेत जात असताना माझ्या शाळेत शिकायला माझ्याकडे पाठी नव्हती, त्यावेळेस माझ्या माणिक रामा टोक्या हा जो शिकलेला भाऊ आहे त्याची अर्धी पाठी घेऊन मी शाळेत गेलेली आहे। परंतु शाळेत जाण्याच्या अगोदर एक कृती होती, ती कृती अशी होती की मला शाळेत घालायचं कोणी। माझा भाऊ एक राजेंद्र संभाजी टोके जो इंजिनियर म्हणून निवृत्त झाले, त्यांनी मला पहिलीमध्ये दाखल केला। माझ्या आईकडनं 25 पैसे घेतले आणि मला नेऊन
त्यांनी पहिलीमध्ये प्रवेश केला. माझ्या प्रवेश समय मला माझा स्वतःचा सख्खा भाऊ नव्हता, ना माझी आई आणि माझे वडील नव्हते. तर माझा मोठा भाऊ हा 8वीत असताना मला पहिलीत प्रवेश केला. हे माझ्या शिक्षणातला पहिला पाया आहे. त्याच्यानंतरचा दुसरा पाया आहे माझ्या भावाचं अर्धी पाटी घेऊन मी शिकलो. त्या अर्धी पाटीवर मी रेषा गिरवीत राहिलो आणि तेच छंद म्हणून मला ज्या गुरुजीनं पुस्तकं घेऊन दिल्या, त्या अहमद हुसेन इनामदार गुरुजी यांनी, की माझ्या अभ्यासाकडे पाहून त्यांनी स्वतः मला पुस्तकं घेऊन दिले. आणि म्हणून माझ्या परिवारातील बऱ्याच लोकांना हे कळलं नाही की हे मोठं होऊन काय करतं. ते समजण्यासाठी दृष्टी लागते. बऱ्याच लोकांना हे समजत नाही. म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचे आदेश पाळणं हे आमच्यासाठी अतिशय कष्ट आणि मेहनतीचं आहे आणि आम्ही फॉलोअर आहोत. आदेशाचं पूर्ण पालन करणार. तर शेवटचा प्रश्न, आता तुम्ही मुख्याध्यापक म्हणून राहिलात आणि विद्यार्थ्यांना आताच्या सध्याच्या शिक्षकासंदर्भात जर बघायला गेलं तर काय बदल व्हायला पाहिजे आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षकांनी समोर गेलं पाहिजे? मला हे माहीत नाही की जगात देव आहे किंवा नाही, पण मला हे निश्चित माहीत आहे की प्रत्येक मुलात देव असतो. आणि म्हणून मला दररोज मुलांचं देवरूपी दर्शन होत होतं आणि त्या देवरूपांचं मी पूजा करत होतो. कुठल्याही दगडा देव शोधण्यापेक्षा मी लेकरात देव शोधला. आणि मला अनेक जे बोललं जातं की 33 कोटी देव असतात, तर माझ्या नजरेमध्ये 33 कोटी नाही, माझ्यापर्यंत आतापर्यंत किती जरी लेकरं येऊन गेले ते सगळे माझ्यासाठी देवच होते. ते माझ्यासाठी प्रेरणादायी होते. मी त्यांना काही देऊ शकलो का, तर ते माझ्याकडून काय घेऊन गेले. त्यांना जे मिळालं ते प्रसाद एक शिष्याचा म्हणून, एक पूजक म्हणून राहणार आहे. आणि म्हणून विद्यार्थी जे काही माझ्यापासून घडलेले असतील तो त्यांचा कर्तव्याचा भाग आहे. मी फक्त एक मार्गदाता होतो. ज्यांनी मार्ग स्वीकारले ते पुढे गेले, ज्यांनी नाही स्वीकारले ते थांबले.